विद्यार्थी मित्रांनो, शुभप्रभात. मी सिमरन मिस, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 अदलाबदल याचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 7वी, विषय मराठी. पाठ क्रमांक 13 अदला बदल. या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. तर मुलांनो, आपण मागील तासाला या पाठाचा पूर्वार्थ म्हणजे मागील परिच्छेदांचा अभ्यास केला. आजच्या तासाला आपण याच पाठाचा उत्तरार्ध मधील पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर आपले लेखक पन्नालाल पटेल यांनी इसाब आणि अमृत यांच्या मैत्रीचे उदाहरण, त्यांची मैत्री कशी होती याचं उदाहरण इथं सांगितलेले आहे. तर मागील तासाला आपण पाहिले की होळीचा सण होता आणि त्या सणासाठी इसाब आणि अमृतनी नवीन कपडे घातलेली होती आणि ते होळी खेळण्यासाठी बाहेर गेले. परंतु काही खोडकर मुलांनी त्या दोघांच्या मैत्रीमध्ये भांडणे करण्यास सुरुवात केली आणि त्यांना कुस्ती खेळण्यास सांगितले. या सर्व परिस्थितीमध्ये इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला आणि आता मुलांना हे सगळं पाहून खूप भीती वाटू लागली. कारण जेव्हा इसाब आणि अमृत घरातून नवीन कपडे घालून बाहेर आली होती, तेव्हा आईने त्यांना अमृतच्या आईने त्याला समजावले होते की तू नवीन कपडे घालून बाहेर जात आहे, तू खूप हट्ट करून हे कपडे शिवून घेतलेली आहेस, तर कपडे तू मळवू नको, खराब करू नको, फाडू नको, नाहीतर मी तुला काय करेल, खूप रागवेल, असं अमृतच्या आईने अमृतला सांगितलेले होते. परंतु जेव्हा ते बाहेर आले, होळीचा सण साजरा करण्यासाठी ते बाहेर आले, तर काही खोडकर मुलांनी त्यांच्यामध्ये जी कुस्ती लावली आणि या सर्व परिस्थितीमध्ये इसाबचा शर्ट फाटला. मग आता इथं इसाब आणि अमृतने काय केले याचं पुढील पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आपण आता आपल्या पाठाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी परिच्छेदाचे वाचन करते. ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्च घातला होता. म्हणजे पहा मुलांनो, की इथं इसाबला आई होती का? नव्हती. फक्त त्याला बाबा होते आणि इसाबच्या बाबांनी इसाबला नवीन कपडे शिवण्यासाठी काय केले होते, तर सावकाराकडून, म्हणजे जे आपल्या परिसरात धनवान व्यक्ती असतात, श्रीमंत लोक असतात, त्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले होते. कशासाठी? तर इसाबला शर्ट शिवण्यासाठी, नवीन कपडे शिवण्यासाठी. आणि त्याला शर्ट शिवणे, नवीन कापड आणणे यामध्ये त्यांनी खूप वेळ खर्च केलेला होता. त्यानंतर अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टाची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. म्हणजेच जेव्हा आता ती दोन्ही मुले जेव्हा त्यांमधील कुस्ती झाली, इसाबचा शर्ट फाटला, हे सर्व झाल्यानंतर ती दोघे घरी निघाली आणि अचानक रस्त्याने जात असताना अमृतला एक कल्पना सुचली. त्याने काय केले, तर इसाबला एका बाजूला ओढून नेले आणि स्वतःच्या शर्टाची बटणे काढत तो इसाबला म्हणाला, लवकर शर्ट काढ तुझं. कशासाठी? कारण आपण आपल्या दोन्ही शर्टांची काय करूया, अदला बदल. माझा शर्ट तू घाल आणि तुझा शर्ट मी घालेन. पण तुझं काय, तू काय घालणार? इसाबने
विचारले. कोणाला विचारले? तर अमृतला विचारले की अमृत, तू म्हणत आहे की माझा शर्ट तू घाल, तुझा शर्ट मी घालतो, पण तू जर फाटलेला शर्ट घालून घरी गेलास तर तुझं काय होणार, याचा विचार तू केला आहेस का? त्यानंतर अमृत काय म्हणत आहे पहा, मी तुझा शर्ट घालीन. अमृतने उत्तर दिले. इसाप शर्टाची बटणे काढू लागला, शर्टाची अदलाबदल केली. पण त्याने काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील. खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उतारला. म्हणजेच पहा मुलांनो, अमृत आणि इसापमध्ये किती घट्ट मैत्री होती, किती छान मैत्री होती. त्यांनी भांडणं केली. भांडणामध्ये इसापचा शर्ट फाटला, परंतु इसापला आई नव्हती. आता त्याचे बाबा त्याला रागवणार. हे जेव्हा अमृतला कळले तेव्हा अमृतने काय केले, तर आपला शर्ट इसापला दिला आणि इसापचा शर्ट अमृतने घातला. पण जेव्हा इसापने त्याला विचारले की तुझे बाबा तुला मारतील ना, तेव्हा अमृतने काय म्हणला की मारू दे, मला माझे बाबा मारतील तेव्हा मला माझी आई त्यांच्यापासून वाचवेल, पण तुला जेव्हा तुझे बाबा रागवतील तर तुला वाचवायला आई आहे का? नाही, कारण आई ही खूप प्रेमळ असे, रागवते तेवढीच आणि तेवढंच मायासुद्धा करते. जेव्हा अमृतचा शर्ट फाटला तर ती बाबांपासून त्याला वाचवेल, पण इसाबला आई होती का? नव्हती. मग त्याला कोण वाचवणार, हा प्रश्न अमृतला पडला होता. त्यामुळे त्याने आपल्या शर्टाची अदलाबदल केली. पुढे पहा, इसाब गुटमळला. त्याचवेळी त्याला कोणाचा तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्लीबाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. म्हणजे जेव्हा इसाब शर्टाची अदलाबदल करत होता अमृत आणि इसाब, तेव्हा काय झाले, तर बाजूलाच कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज त्यांना आला आणि तो पण खूप जवळून. मग असं झाल्यावर ती दोघे मुले घाबरली. त्यांनी काय केलं, तर पटकन आपल्या शर्टाची अदलाबदल केली आणि घराकडे ते निघून गेले. कारण आता त्यांना कळले की आपण शर्टाची अदलाबदल करताना आपल्याला कोणीतरी पाहिले आहे. त्यामुळे ते घाबरली आणि पटकन शर्टाची अदलाबदल करून ते घरी गेले. तर पुढे पहा, भीतीने अमृतच्या छातीत धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला, म्हणजे पहा, अमृत आणि इसाबने शर्टाची अदलाबदल केली आणि ते कुठे गेले, तर आपल्या घरी गेले. आणि घरी येताना अमृतला खूप भीती वाटत होती, कारण आता त्याने इसाबचा फाटलेला शर्ट घातला होता, बरोबर आहे की नाही. आणि इसाबचा शर्ट का फाटला होता, कारण तो अमृतला वाचवत होता. त्यामुळे इसाबचा शर्ट फाटला होता. आणि आता अमृत जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या छातीत खूप धडधडत होतं, खूप त्याला भीती वाटत होती, पण त्याचा तो दिवस चांगला होता. कारण त्या दिवशी कोणता सण होता, होळीचा सण होता. आणि होळीच्या दिवशी हे रंग खेळले जातात, एकमेकांना रंग लावले जातात. त्यामुळे रंग लावताना एकमेकांना पकडापकडी ही होणारच आहे, ठरलेलेच असते. त्यामुळे तो दिवस त्याच्यासाठी चांगला होता. आणि जेव्हा आईने अमृतचा फाटलेला शर्ट पाहिला, त्यानंतर आई त्याला काय म्हणाली पहा, तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या आणल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. म्हणजे पहा, जेव्हा अमृत घरी आला तेव्हा आईने फक्त त्याच्याकडे रागाने पाहिले आणि काय केले, हातामध्ये सुई दोरा घेतला आणि त्याचा फाटलेला शर्ट शिवला. म्हणजे आई किती प्रेमळ असते की नाही. आईने त्याला जास्त रागवलं का? नाही. जेव्हा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा आईने सुई दोरा घेऊन त्याचा शर्ट शिवून दिला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला, असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली तर?
म्हणजे पहा, जेव्हा अमृतची आईने अमृतचा शर्ट शिवून दिला आणि त्यानंतर पुन्हा दोघा मुलांच्या मनामधील भीती नष्ट झाली. आता त्यांना वाटलं की आता कोणी रागवणार नाही. आईला तर कळलेले आहे शर्ट फाटला म्हणून. त्यानंतर दोघं मुलेही हातात हात घालून कुठे निघाली? पुन्हा होळीचा सण साजरा करण्यासाठी बाहेर निघाले. पण तिथे एक मुलगा होता आणि त्याच्या लक्षात आलं की शर्ट फाटलेला होता आणि फाटलेल्या शर्टाची अदलाबदल केलेली आहे. कारण एवढ्या लवकर इसापचं शर्ट शिवणारा त्याच्या घरी कोण होतं का? नव्हतं. मग हा शर्ट कोणी शिवून दिला? तर अमृतच्या आईने शिवून दिला. हे त्या मुलाच्या लक्षात आलं. मग त्याला टोमणा देण्यासाठी काय केले? तर सांगितले की असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. या धास्तीने दोन्ही मुले आपल्या आपल्या घराकडे धावली. म्हणजे पहा, जेव्हा तो मुलगा त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी, विरजण म्हणजे त्याला वाटत होतं का की या मुलांनी होळीचा सण साजरा करावा नाही, त्यामुळे त्याने त्यांना टोमणा दिला. आणि तो टोमणा ऐकल्यावरती आपले वडील रागवतील म्हणून ती दोन्ही मुलं कुठे गेली? परत आपल्या घराकडे पळत गेली, धास्तीने म्हणजे भीतीने. इसापचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, अरे असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी. म्हणजे जेव्हा ती दोन्ही मुले घराकडे पळत निघाली तेव्हा इसापचे वडील बाहेर खाटेवरती बसले होते आणि त्यांनी त्या दोघांना हाक मारली आणि म्हणाले, इकडे या. असं मित्रांपासून का पळत जाताय? म्हणजे सण साजरा न करता तुम्ही घरात का जाता आहे? त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? म्हणजे जेव्हा दोन्ही मुले घराकडे पळत आली तेव्हा इसापच्या वडिलांनी अमृतला हाक मारली आणि त्याला अमृतच्या घरी घेऊन गेले. आणि अमृतच्या आईला हाक मारून ते म्हणाले की आजपासून तुमचा हा मुलगा माझा बरं का? त्यानंतर अमृतची आई म्हणते, ती हसत म्हणाली की काय झालं हसनभाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? म्हणजे तेवढ्यात अमृतची आई बाहेर आली आणि ती हसत म्हणाली, अरे हसनभाई, तुम्हाला एकाच मुलाकडे बघायला, म्हणजे त्याच्या इसाबला आई होती का? नव्हती. त्यामुळे सगळं कोण करत होतं? इसाबचे वडील. आणि मग अमृतची आई म्हणाली की एकाच मुलाकडे बघायला तुम्हाला होत नाही, मग दोन्ही मुले तुम्ही कसे काय सांभाळणार? भाभी, अमृतसारखी एकच काय? भाभी, अमृतसारखी एकच काय? अनेक मुले असली तरी त्या सर्वांना वाढवण्याची माझी आजपासून तयारी आहे. हसनभाई भावुकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. म्हणजे अमृतच्या आईला इसापचे वडील म्हणाले की अमृतसारखे एकच काय? असे खूप मुले असतील तरी मी त्यांना सांभाळू शकतो. आणि त्यांचं भावुकपणे मन दाटून आले. म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये. हसनभाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितले होते. ती काय करत आहेत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. म्हणजे जेव्हा अमृत आणि इसाप घरी निघाले आणि त्याने इसापचा फाटलेला शर्ट पाहिला अमृतने, त्यानंतर त्यांनी त्याला एका बाजूला ओढून नेले. तर ते कुठे नेले? तर घराच्या बाजूला एक काय होती? गल्ली होती. त्या गल्लीमध्ये शिरताना इसापच्या वडिलांनी त्यांना पाहिले होते. मग ते हळूहळू त्याच्या मागे गेले की ही मुलं आतमध्ये जाऊन काय करतायत हे पाहण्यासाठी ते आतमध्ये गेले. हसनभाई काय सांगतायत हे ऐकायला शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले, इसाबने अमृतला विचारलं म्हणजे की जेव्हा ते दोघे गल्लीमध्ये जाऊन आपल्या शर्टाची काय करत होती? अदलाबदल करत होती. हे कोणी पाहिले? तर इसापच्या वडिलांनी पाहिले. आणि इसापचे वडील जेव्हा हे सर्व अमृतच्या आईला सांगत होते तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तिथे काय झाले? जमा झाले की हसनभाई
अमृतच्या आईला नक्की काय सांगत आहेत. तर हे सांगताना हसनबाईंना फार वेळ लागला का नाही. त्यांनी सर्व हकीकत कहाणी तिथे सांगितली की अमृत आणि इसाबने फाटलेल्या शर्टाची अदलाबदल कशी काय केली. आणि त्यानंतर इसाबने अमृतला विचारले की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर. यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे. तो म्हणाला की मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे अमृतचं उत्तराने बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकविले. म्हणजे की जेव्हा इसाबने अमृतला विचारले की तू हा फाटलेला शर्ट घालून घरी गेला आणि तुझ्या बाबांनी तुला मारलं तर. मग यावर अमृतने काय उत्तर दिले होते की मला वाचवण्यासाठी घरात कोण आहे, माझी आई आहे. आणि यावरून अमृतने आणि इसाबच्या वडिलांना कळलं की खरंच यामध्ये अमृतने कोणाला महत्त्व दिलं आहे आणि कशाला महत्त्व दिलेले आहे. तर अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची ही गोष्ट सर्वांनी ऐकल्यावरती ते काय झाले, हेलावून गेले. यावरून सर्वांना कळलं की अमृत आणि इसाबची मैत्री किती घट्ट आहे, त्यांवर एकमेकांवरती किती प्रेम आहे. आणि हे ऐकल्यावरती सर्वांना त्यांचं काय वाटलं, कौतुक वाटले की खरंच अमृत आणि इसाब या दोघांमध्ये किती मैत्री आहे. आणि त्यांनी किती छान पद्धतीने उत्तर दिले की त्याला वाचवण्यासाठी अमृतची आई आहे. परंतु इसाबकडे आई होती का, नव्हती. त्याला फक्त बाबा होते. यामध्ये त्याने आपल्या मैत्रीला सर्वप्रथम महत्त्व दिलं हे इसाबच्या वडिलांना तिथे समजले होते. आणि मुलांनो, इथं आपला पाठ पूर्ण होत आहे. तर पाठाचे वाचन करा, दिलेले प्रश्न वहीमध्ये लिहा. जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारा. धन्यवाद.